राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पोटनिवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून जळगाव जिल्ह्यातील प्रशासनानेही तयारीला सुरुवात केली आहे। अधिसूचना दिनांक 30 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध झाली असून दिनांक 1 ते दिनांक 13 एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकृती झाली। आज दिनांक 15 एप्रिल रोजी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली असून अर्ज माघारीची अंतिम दिनांक 17 एप्रिल रोजीची आहे। मतदान दिनांक 28 एप्रिल रोजी तर मतमोजणी दिनांक 29 एप्रिल रोजी होणार आहे। दरम्यान भडगाव तालुक्यातील कनाशी गावात 2 वार्डांसाठी पोटनिवडणूक होत आहे। वार्ड क्रमांक 1 मधील महिला सदस्य अतिक्रमण प्रकरणात अपात्र ठरल्याने तर वार्ड क्रमांक 3 मधील सदस्य सतत गैरहजर राहिल्याने अपात्र घोषित झाल्याने ही निवडणूक घेतली जात आहे। वार्ड क्रमांक 3 मधून विकास बाबूराव पाटील व समाधान गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। आज सकाळी 11 वाजेपासून छाननी प्रक्रिया सुरू झाली, मात्र छाननी दरम्यान वाद निर्माण झाला। विकास पाटील यांनी समाधान गायकवाड यांच्या अर्जावर आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला असता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारला नाही, असा आरोप उमेदवार व तक्रारदार विकास पाटील यांनी केला आहे। तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार आक्षेप घेण्याची मुदत आजची तारीख व सकाळी 11 वाजेपासून छाननी संपेपर्यंत असतानाही आक्षेप अर्ज स्वीकारले गेले नाहीत। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवण्याची वेळ संपल्याचे सांगितले, मात्र वेळ स्पष्टपणे निश्चित नसतानाही अर्ज न घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी वरिष्ठांकडे तक्रार करण्यासह आवश्यक असल्यास न्यायालयीन मार्गाचा अवलंब करण्याचा इशाराही उमेदवार तथा तक्रारदार विकास पाटील यांनी दिला आहे। आज दिनांक 15/4/2024 रोजी नामनिर्देशन पत्र छाननीबाबतचा छाननी करण्याचा विषय होता। निवडणूक निर्णय अधिकारी यांनी 11 ते छाननीपर्यंत टायमिंग दिलेला होता। सदर आम्ही अर्जावर आकृती घेत असताना संबंधित मंडळ अधिकारी एक नंतर आमची तक्रारी अर्ज घेण्यास तयार नाही, तसेच माननीय तहसीलदार यांच्याकडे गेले असता यांनी देखील तक्रार घेण्यास नकार दिला। त्यामुळे संबंधित तहसीलदार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या विरुद्ध टायमिंग असताना छाननीचा तक्रार न घेतल्यामुळे त्यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई मी न्यायालयात करेल। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।